सुप्रभात। 14 ऑगस्ट 2024 या दिवशी हा जन्मलेला पाडा, त्याचं आम्ही नाव पांडू असं ठेवलेलं आहे। आणि आज सुरुवातीलाच त्याला आज रानामध्ये चरण्यासाठी आणलेलं आहे। स्वच्छंदी जीवन अशा तो जीवनात त्याला अजून चरायची सवय नाही आहे, मस्ती करतोय आणि छानपैकी तिची आई आहे आणि तो आईच्या बरोबर चारा कसा खावा हे तो शिकतोय। घरी वर्षभर त्याला मस्तपैकी खायला मिळाला इथंच, पण आज प्रत्यक्षात तो त्याची जीवनाची सुरुवात करतोय म्हणायला काय हरकत नाही। आणि तो आज चरायला आलेला आहे। स्वच्छंदी जीवन म्हणूनच म्हटले, लहानपण देगा देवा मुंगी साखरे चरावा। एक लहानपणी कविता होती, देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो, सुंदर ही वेली सुंदर ही फुले, तशी आम्ही मुले देवा तुझी। खरोखरच या निसर्गरम्य वातावरणात जर राहायचं असेल तर हा आनंद मनमुराद लुटून घेता येतो, याचं हे प्रत्यक्ष उदाहरण आहे। मग मानवजात असो, अच्छा प्राणी मात्र असो, यांना हे संपूर्ण स्वातंत्र्य दिलेलं परमेश्वराने म्हणायला काय हरकत नाही। त्याचा मनमुराद आनंद घेणं हे ज्याला जमलं तर नशिबवान म्हणायला काय हरकत नाही। तसेच हे दोन जीव नशिबवानच म्हणायला हरकत नाही। स्वच्छंदी जीवन आपल्या आईबरोबर छानपैकी रमला आहे। चरायची अजून त्याला सवय नाही आहे आणि अशी हवा सुटली, कानामध्ये हवा सुटली की छानपैकी बागडतोय, उड्या मारतोय आणि आपला मनमुराद आनंद घेतोय। या निसर्गरम्य वातावरणात आनंद घेण्याचं त्याला आज पूर्ण मोकळीक मिळालेली आहे। आज तो जवळजवळ पुढच्याच या 14 ऑगस्टला 1 वर्ष पूर्ण होईल, पण 14 ऑगस्ट 2024 ते आत्ताची ही आज तारीखपर्यंत त्याने गोठ्यामध्येच आपलं बंदिस्त जीवन जगलेलं आहे। आणि त्या बंदिस्त जीवनातून तो आज मोकळा होऊन आज छानपैकी आपल्या आईबरोबर तो चरायला आलेला आहे। मात्र खूप उशिरा त्याला आम्ही चरायला सोडलं, कारण असं आहे की दूध देणाऱ्या गायी असल्यामुळे जर त्यांना चरायला सोडलं तर गायी दूध देत नाहीत आणि म्हणून त्याला आम्ही चरायला सोडलं नव्हतं। आता ही दूध द्यायची जवळजवळ कमी आली, एक टाईम काढत होता, आता ती बंदच झाली। मग आज असा निर्णय घेतला की आज त्याला सोडूया। सुरुवातीला 1-2 दिवस तो असा उड्या मारत राहील आणि नंतर त्याचे संपूर्ण तो आईबरोबर शिकला की तो चरायला सुरुवात करेल। छानपैकी चारा झालेला आहे, छान वातावरण आहे आणि एकदम मनमुराद तो आता हळूहळू, सकाळपासून सोडला होता पण आता तो चरायला लागला हळूहळू। पोट थोडं रिकामी झालं की चरेल तो आणि त्याला सवय होईल। असं हे वातावरण पाहण्याचं सुख सगळ्यांना मिळत नाही, प्रत्यक्षात गेल्याशिवाय कळत नाही। म्हणून म्हणतात, दुरून डोंगर साजरे। डोंगर लांबून खूप सुंदर दिसतात, जवळ गेल्यानंतर त्याचे चढ उतार कसे चढावे लागतात हे जो जातो प्रत्यक्ष त्यालाच कळतं। आणि हा अनुभव मला प्रत्यक्ष येत आहे। खरंच आज एवढे वर्ष होऊन रिटायर झाल्यानंतर 2 वर्ष मला व्हायला आली जवळजवळ, आणि त्याचा मी आनंद घेण्याचा पूर्णपणे घेण्याचा मार्ग निवडलेला आहे आणि तुम्ही आनंद घेतोय। खरोखरच असं छान वातावरणात आनंद घेण्याचा जो काय आनंद असतो हा शब्दात सांगणं खूप कठीण आहे, पण प्रत्यक्ष आज सोशल मीडिया आहे आणि ही सगळी साधनं झालेली आहेत व्हिडिओ करण्याचं। एक मोबाईल, मुद्दाम कॅमेरे घेण्याची गरज नाही आहे। आज हे टेक्नॉलॉजीचा पण तसा फायदा आहे, पण प्रत्यक्ष जरी कुणाला घेता आलं नाही तरी ह्या व्हिडिओच्या दरम्यान किंवा व्हिडिओमार्फत हा आनंद उपभोगता येईल किंवा तो बघता येईल आणि समाधान पण घेता येईल। किती बघा मनमुराद तो चरतोय, प्रत्यक्ष पाहिल्यानंतर एवढा आनंद होतो की काय विचारूच नका। आज मी खास आमचे हे हरमले आजोबा असतात, हे बघा, हे वय वर्ष 75 आहे त्यांचं, वारकरी संप्रदायाचे आहेत, पण दिवसभर ताजेतवाने आणि असे छानपैकी असतात। हे सुद्धा त्यांना निसर्गाकडून मिळालेलं देणं आहे। आज मी त्यांच्याकडून खूप शिकण्याचा प्रयत्न करतोय।
आज ते आत्ता जसे दिसत आहेत तसे संध्याकाळी घरी गेल्यानंतर सुद्धा ते तसेच असतात. ही त्यांना एक परमेश्वरी देणगी म्हणायला हरकत नाही. नेहमी त्यांचा हरिपाठ पूजा सगळं आटपून ते आमच्याकडे गुरं सोडायला येतात. त्याच्यामुळे त्यांचं वय कमी झाल्यावर मी थोडीशी गुरं कमी केली, म्हैशी रेडे कमी केले, फक्त 4च गुरं ठेवली. आणि आता हा 5वा मेंबर आमचा आज चारायला आलेला आहे. धन्यवाद.